हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण TET आणि CET या परीक्षेतील CDP या विषयातील शिक्षणाची पद्धत या विषयावर 100पेक्षा जास्त प्रश्न उत्तरे पाहणार आहोत. चला तर मग वळूयात आपल्या पहिल्या प्रश्नाकडे. त्याआधी चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग बघूयात पहिला प्रश्न. शिक्षणाची पद्धत म्हणजे काय? तर शिक्षक मुलांपर्यंत ज्ञान पोहोचविण्यासाठी वापरत असलेली पद्धत किंवा तंत्र म्हणजे शिक्षण पद्धत. काय शिकवायचे हा अभ्यासक्रम असतो आणि कसे शिकवायचे ही पद्धत. पुढे पाहूया. NCF 2005 नुसार शिक्षणाची पद्धत कशी असावी? तर विद्यार्थी केंद्रित म्हणजेच मूल केंद्रित, रचनावादी, भयमुक्त आणि क्रिया आधारित असावी. पुढे पाहूया. रचनावाद म्हणजे काय? मूल पूर्वज्ञानाच्या आधारे नवीन ज्ञान स्वतः निर्माण करतात. पियाजे व वायगोस्की यांचा सिद्धांतावर आधारित. शिक्षक फक्त मार्गदर्शक असतो. पुढचा प्रश्न पाहूया. पारंपरिक पद्धत विरुद्ध रचनावादी पद्धत फरक काय आहे? तर पारंपरिक पद्धत शिक्षक केंद्रित असते, रचनावादी मूल केंद्रित असते. तर पारंपरिक पद्धतीत पाठांतरावर जास्त जोर दिला जातो, तर रचनावादीमध्ये अनुभवातून शिकणे यावर जास्त लक्ष केंद्रित केले जाते. पुढे पाहूया. ZPD म्हणजे काय? तर झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट. मूल मदतीने जे शिकू शकतात ती मर्यादा वायगोस्की शिक्षक स्कॅफोल्डिंग करतो. पुढे पाहूया. स्कॅफोल्डिंग म्हणजे काय? तर शिक्षकाने टप्प्याटप्प्याने दिलेली मदत, नंतर हळूहळू मदत कमी करणे, सुरुवातीला उदाहरण दाखवणे व नंतर मूल स्वतः सोडवतात. पुढे पाहूया. फॉर्मेटिव्ह मूल्यमापन म्हणजे काय? तर शिकण्याच्या प्रक्रियेदरम्यान केले जाणारे मूल्यमापन, वर्गकृती, तोंडी प्रकल्प सुधारण्यासाठी. पुढे पाहूया. समेटिव्ह मूल्यमापन म्हणजे काय? तर युनिट किंवा सत्र संपल्यावर केले जाणारे मूल्यमापन म्हणजे समेटिव्ह मूल्यमापन होय. उदाहरणार्थ सत्रपरीक्षा, बोर्ड परीक्षा गुण देण्यासाठी. पुढे पाहूया. CCE म्हणजे काय? तर सतत व्यापक मूल्यमापन, फक्त परीक्षा नाही, सगळ्या क्षेत्राचे मूल्यमापन करणं म्हणजे CCE होय. पुढचा प्रश्न. उपचारात्मक शिक्षण कधी करावे? मूल संकल्पना समजून न घेता मागे पडल्यावर, कमकुवत भागावर अतिरिक्त मदत. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, सहकारी शिक्षणाचे वैशिष्ट्य काय? उत्तर, गटात काम, एकमेकांना मदत, सामाजिक ध्येय लाभ, सामाजिक कौशल्य आणि जबाबदारी. पुढे पाहूया. शोध पद्धतीचे जनक कोण? उत्तर पाहूया. जेरॉम ब्रुनर हे शोध पद्धतीचे जनक आहेत. तर मूल स्वतः नियम, संकल्पना शोधतात. सक्रिय शिक्षण. पुढे पाहूया. प्रोजेक्ट पद्धतीचे जनक कोण? उत्तर, किलपॅट्रिक. जॉन ड्यूईचा हा शिष्य होता. पुढे पाहूया. कृती आधारित शिक्षणाचे उद्दिष्ट. उत्तर, करून शिकणे, उदाहरणार्थ विज्ञानातील प्रयोग, नकाशे काढणे, नाटिका. पुढचा प्रश्न. खेळ पद्धतीचे जनक कोण? उत्तर, फ्रॉबेल. किंडरगार्टन. फायदा, भयमुक्त वातावरण, नैसर्गिक शिकणे. पुढचा प्रश्न. मॉन्टेसरी पद्धतीचा मुख्य सिद्धांत कोणता? तर मुलांना मुक्त वातावरण द्या व संवेदनात्मक शिक्षण. साहित्य, मॉन्टेसरी उपकरणे स्वतः सुधारणा करणारी. पुढे पाहूया. किंडरगार्टन पद्धतीचे जनक कोण? तर उत्तर आहे फ्रेडरिक फॉबेल. बालवाटिका, मूल झाडाखाली वाढतात. पुढचा प्रश्न. डाल्टन प्लान
कोणी दिला? उत्तर आहे हेलन पार्खर्ट्स. वैशिष्ट्य वैयक्तिक गतीने शिकणे, करार पद्धत. पुढे पाहूया. प्रश्नोत्तर पद्धत कोणी वापरली? उत्तर सॉक्रेटिस. प्रश्न विचारून विचार करायला लावणे. पुढचा प्रश्न. प्रदर्शनी पद्धत कधी उपयुक्त असते? तर विज्ञान प्रयोग, कला कौशल्य शिकवताना, फक्त दाखवणे, मूल नंतर स्वतः करतात. पुढे पाहूया. दृष्टीदोष असलेल्या मुलांसाठी कोणती पद्धत आहे? तर श्रुतलेखन, स्पर्श आधारित साहित्य, ब्रेल लिपी, मोठ्या अक्षरांची पुस्तके. पुढचा प्रश्न पाहूया. श्रवणदोष असलेल्या मुलांसाठी कोणती पद्धत? तर सांकेतिक भाषा, ओठ वाचणे, दृकश्राव्य साहित्य, समोर बसवणे, स्पष्ट बोलणे. पुढे पाहूया. डिस्लेक्सिया असलेल्या मुलांसाठी कोणती पद्धत? उत्तर बहुसंवेदी पद्धत, अतिरिक्त वेळ, तोंडी परीक्षा, वाचन लेखन अडचण, बुद्धिमत्ता कमी नसते. पुढचा प्रश्न. ADHD मुलांसाठी शिक्षकांनी काय करावे? छोटे टप्पे, वारंवार ब्रेक, हालचाल करायला देणे नको, लांब व्याख्यान किंवा एका जागी बसवणे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रति मुलांसाठी कोणती पद्धत? तर संवर्धन, प्रवेग, स्वातंत्र्य प्रकल्प, आव्हानात्मक कामे देणे. पुढचा प्रश्न पाहूया. ऑटिझम असलेल्या मुलांसाठी कोणती पद्धत? उत्तर चित्र देवाणघेवाण, दिनचर्या पाळणे, अंदाज लावता येणारे वातावरण. पुढचा प्रश्न. समावेशी वर्गात शिक्षकाची भूमिका काय? तर भिन्नता स्वीकारणे, सानुकूलन, प्रत्येक मुलांपर्यंत पोहोचवणे, एक पद्धत सर्वांसाठी नाही. पुढचा प्रश्न. वैयक्तिक शिक्षण कार्यक्रम IEP म्हणजे काय? तर प्रत्येक CWSN मुलांसाठी स्वतंत्र योजना, ध्येय, पद्धत, मूल्यमापन. पुढचा प्रश्न पाहूया. संसाधन कक्ष कशासाठी? उत्तर CWSN मुलांना विशेष शिक्षणासाठी स्वतंत्र खोली, आठवड्यातून काही तास. सहकारी शिक्षण CWSN साठी का उपयुक्त आहे? उत्तर सामान्य मूल मदत करतात, CWSNला स्वीकारले जाते. लाभ काय आहे? तर आत्मसन्मान वाढतो. पुढचा प्रश्न पाहूया. NCF 2005 नुसार गणित शिकवण्याची सर्वोत्तम पद्धत कोणती? उत्तर गणित रोजच्या जीवनाशी जोडणे. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.